अगदी इथे जर स्टेज डेअरिंग तुम्ही राखली तर व्यावसायिकरित्या खूप मानधन आहे या क्षेत्रामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे आमचे युवा समालोचक भावेश भंडारी, मोस्ट वेलकम सर, स्वागत. चला सामना सुरू करा. अतिशय रसगंती हा आपल्याला हा सामन्याचा आगाज पाहायला मिळतो. भावेश आमच्या समेत जॉईंट होत आहेत. खेळाला होती सुरुवात. पहिला चेंडू, ओहो, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो वेदांत, आणि वेदांतचा हा भावेश पहिला चेंडू अभ्यंतर पाहायला मिळतो. खर तर सांगायचं तर अंपायरचे हात खोलले गेलेत पहिल्या चेंडूवरती. की जसा चेंडू व्हाईट बॉल पडल्यानंतर तात्काळ पुन्हा एकदा फलंदाजामध्ये चर्चासत्र जारी होते. अगदी गोलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर एक चांगली फटकेबाजी करण्यासाठी आकाश आणि प्रशांत हे फलंदाज इथे सज्ज असल्याचे पाहायला मिळतील. दुसरा चेंडू इथे. ओ, लागलाय तो चेंडू बॉडीवरती. ओ, डायरेक्ट हिट जर लागले असती तर फलंदाज बाद इथे झाला असता. पण सुरुवात एकदम शांत झालेली आहे. सामन्याची सुरुवात एकदम शांत झालेली आहे. नक्कीच अगदी उत्तमरित्या हा चेंडू हाताळला गेला. अलीकडे पाहिलं तर व्हाईट बॉल राहिल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधलं. अनेक वेळा सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा खराब चेंडू हा सफर होतो, तात्काळ गोलंदाजांची काहीशी घाबरगुंडी उडते, परंतु तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधलंय. गोलंदाज आहे वेदांतनं एक वेगळा सिद्धांत पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान आखण्याचा प्रयत्न साधलाय. वाईट वाईट नसेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता इथे. वेदांत ए हा गोलंदाज काय काय करू शकेल त्याच्या टीम साठी हे पाहावं लागलं. टेंबिली संघाने पहिल्यांदा टॉस जिंकला होता भविष्य, आणि त्यानंतर या संघाने गोलंदाजी स्वीकारली. सक्षमरित्या गोलंदाजांचा भरणा टेंबिवली संघामध्ये पाहायला मिळतो. डोंगरनावी संघाचा विचार केला तर याही खेळाडूंना एक डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभं करावं लागेल. खरं सुरुवातीचे जर चेंडू पाहिले तर डॉट बॉलचं सत्र जारी. गोलंदाजी ही तितकीच भारी आहे. वेदांत तयार. ओहो, स्विचिटचा सामना. अरे काय स्विचिट करायचा प्रयत्न होता, पण काय तो चेंडू आलाच नाही बॅट वरती. नक्कीच अगदी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला हा अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलची सरबती जारी आहे, कारण गोलंदाजी तितकीच भारी आहे. हो, ते तर असेलच, पण आता बघा फलंदाजी ते एकदम शांत आहेत. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत. हो, अजून एक चेंडू, हा सुद्धा निर्धाव चेंडू असेल. वेदांतनी चांगली गोलंदाजी केली. अगदी एक वाईट बॉल आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा अंकित झाल्यात, आणि सलगचे 4 चेंडू डॉट आहेत. रॉयल थाटामध्ये सध्या घडीला गोलंदाजी वेदांत तयार. हा चेंडू मात्र अजून एक निर्धाव चेंडू. पूर्ण क्षेत्र संपला, पण आता काय बघू शकता किती धावा. 2 धावा फक्त. वेदांते हा गोलंदाज चांगली गोलंदाजी झाली. अगदी पहिलं षटक पाहिलं आपण भावेश, आणि पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान 2 धावा संघटितपणे आपण येताना पाहिल्या. डोंगर नावे संघाच्या अगेन्स्ट टेंबिवली संघ पाहायला मिळतो. आणि या मैदानाचा विचार केला अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये या स्पर्धेचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. आणि उत्तमरित्या सध्या घडीला हा आयोजन अगदी तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकता. सुपर संडे सुद्धा अगदी मेगा फायनल, मेगा फेस्टिवल संडेला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची तोबा गर्दी असेल रविवारी. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा आल्या 2. गोलंदाज होते वेदांत. यापुढील गोलंदाज टेंबिवली संघाकडून पाहायला मिळत आहेत यश नांदुरकर. या गोलंदाजाचा वापर केलाय. पिवनचं पहिलं षटक हे खूप वाखाणण्याजोग राहिले, परंतु या षटका दरम्यान
धावा झपाट्यानं बनवणं गरजेचं आहे. डोंगर नावे या टीमला पूर्णपणे जगडून ठेवले, रोखले आणि पहिल्या चेंडूगणिक आलेली ही सिंगल रन्स स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. आणि फायनली एक एक चेंडू लागलाय त्यांच्या बॅटला. बघूया आता काय होतंय. दुसरा चेंडू. ओ हाच तो फलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये काही कामगिरी केली नाही आणि फुकटचे बॉल खाऊन गेले ते. प्रशांत. अगदी प्रशांतला शांत ठेवले गोलंदाजांनी. टेंबली संघाचा हा गोलंदाज आक्रमकरित्या षटक हाताळत असताना वारंवार डॉट बॉलचं सत्र हे जारी होतं आणि प्रशांत मात्र माघारी परतलाय. अगदी भोपळा न फोडता तंबूच्या दिशेनं प्रशांतला जावं लागते आणि आलेला हा नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती डोंगर नावे संघाचा ज्ञानेश्वरची आता पुढे वर्णी पाहायला मिळते. प्रशांतला मात्र एकही चेंडू आला नाही त्यांच्या बॅट वरती. वाटते उन्हाचा हा परिणाम असू शकतो. बावेशला मामा परिवाराकडून 200 रुपयाची नगद राशी आहे. स्वप्नीलजी दळवी आणि सचिनजी दळवी, त्यानंतर आमचे नन्ना मुन्ना जादूगर, छोटा चिमुकला हर्ष भंडारी यांकडून सुद्धा भावेश तुझ्यासाठी काही नगद राशी आली आहे, ती तुम्ही पाठमोरी जाऊन जमा करा. पिवनचं पहिलं षटक अतिशय घातक राहिले. अगदी धावा आल्या 2. आता आला यश नांदुरकर या गोलंदाजानं सुद्धा कलात्मक गोलंदाजीच्या आकलन सफर केलंय, जिथे 2 चेंडूमध्ये अगदी एकच धाव ही खर्ची केली. सांघिक कोटा जर पाहिला तर 3 या धावसंख्येवरती सद्यघडीला पाहायला मिळतो. यश नांदुरकर उत्तमरित्या षटक हाताळतोय. टॉस जिंकल्यानंतर टेंबुली संघाने घेतलेला निर्णय गोलंदाजीचा हा तितकाच फायदेशीर ठरलाय. युवा जगरबाज गोलंदाजांचं भरणं आहे, तितकी जाकड फलंदाजी डोंगर नावे संघाची आपण अनेक वेळा पाहिली. अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू सफर केला जातो, काहीसा रोग पाहायला मिळतो. अगदी टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये असलेला फलंदाज अखेरच्या क्षणी डॉट बॉलची आपण नोंद होताना पाहिली. आधी 3 चेंडूमध्ये एकच धाव या गोलंदाजानं खर्ची केली. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय. ओहो प्रहार राहिलाय परंतु रोखले. अगदी रिंगणामध्ये एक सिंगल रन्स प्राप्त होते. सिंगलला प्रामुख्याने महत्व दिले, तितकीच महत्वाकांक्षी गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजीचा मुजोरा पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारे फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये, इतकी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकाश आणि त्यानंतर ज्ञानेश्वर या फलंदाजांना मुंहतोड जबाब द्यावा लागेल. अगदी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून दहशत प्रस्तावित करावी लागेल. अगली पेशकश रोखले, एकच धाव येते. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ही आपण चपराक पाहिली, परंतु धावसंख्या बनत नाहीये. कुठल्या प्रकारे मोठा फटका न येणं ही सर्वात मोठी डोकेदुखी फलंदाजी करणाऱ्या डोंगर नावे या संघासाठी. परंतु अटके पार, चेंडू सीमा पार, चौकार षटकार हे लगावणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु अजून एक तीक्ष्ण धारदार चेंडू सफर केलेला लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि परिसमाप्तीमध्ये अगदी 2 षटकांदरम्यान धावा बनतायत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 6. डीजे म्युझिक. दिल ना लिया तो बोलो ना बोल. तिसऱ्या आणि वैयक्तिक कोट्यासही दुसरं षटक हाताळलं जातं.
P1च्या पहिल्या षटका दरम्यान जी काही आपण दहशत पाहिली याही षटका दरम्यान तेच चित्र अगदी पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळतं, जिथे वेदांत पहिल्या चेंडूगणिक अगदी एक सिंगल रन्स इथे खर्ची करताना पाहिली. अगदी इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्यामध्ये तरबेज असलेला हा वेदांत सध्या घडीला काहीशी दहशत प्रस्तावित करतोय. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार चेंडू सफर केला होता, परंतु या गोलंदाजा विरोधात स्विच इट अप्रतिम दर्जाचा फटका कणवट होतोय. आलेला पहिला धमाकेदार षटकार. साधणारा हा फटका राहिला. अगदी फलंदाजानं गोलंदाजाचं माइंड रिएक्ट केलं, अगदी मनोमनी वाचलं की आता येणारा पुढील चेंडू या पद्धतीचा असेल आणि हे त्यांनी पाहिलं, हे त्यांनी हेरलं आणि त्यानंतर दागलेला हा दमदार सिक्सर. या 6 धावेनं काहीसं बल प्राप्त केलंय डोंगर न्हावेनं. पुन्हा एकदा एक वेगळ्या तावात हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल. अलीकडं ज्या पद्धतीनं षटकार आला आणि त्यानंतर तात्काळ गोलंदाजानं पुन्हा एकदा घर वापसी दाखवलीये. इतकी ताकद आहे गोलंदाज वेदांत, एक वेगळा सिद्धांत मांडतोय. ओहो, पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न पाहिला. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए, त्या दर्जाच्या आपण फटक्याचा वापर पाहिला. बॅटकट की बॅटकट हा इशारा येतो ऑफिशियल अंपायर टीम कडून कॉमेंट्री बॉक्स कडे आणि गुणसंख्या लेखन उत्तमरित्या सध्या घडीला इथे आखलं जातं. मुकेशजी बोराडे यांचेही मनस्वी आभार. नुकतं भावेश भंडारी आमचे युवा समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते. पुढील लढतीमध्ये ते सुद्धा जॉईन होतील. इथे छाप पाडली तर बदलापूर परिभागामध्ये अगदी पुन्हा एकदा समालोचक म्हणून तुमची निवड पाहायला मिळेल. स्वतः अध्यक्ष साहेब इथे आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, म्हणजे तुमची निवड ही बहुमताने होईल. आलेला अगदी हा अजून एक दे धक्का. ज्ञानेश्वरला मात्र पाठमोरी जावं लागेल. हा दुसरा दे धक्का. समाप्त झाली तर आजचं हे शिवधनुष्य आयोजकांकडून चांगल्या पद्धतीने पेललं जाईल. यामध्ये आयोजक टीम ही सक्षमरित्या सध्या घडीला कार्य करते आणि सध्या घडीचा विचार केला तर मॅडी सर, एखादं आयोजन ठेवणं हे ऐर्या गैर्याचं काम मुलीच राहिले नाहीये. एका महिन्या अगोदरची प्रचंड मेहनत असते, लाखो रुपयांची उलाढाल असते, प्रायोजकर्त्यांची निवड असते, त्यानंतर अगदी पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून जो काही आर्थिक पाठबळ मिळतो त्यातून एखादी स्पर्धा साकार होते. मग अनेक आयोजन आपण डबघाईला येताना सुद्धा पाहिली, काहींची दिवाळ सुद्धा निघताना पाहिलेत, परंतु हे आयोजन जर पाहिलं तर काटेकोर पद्धतीची नियमावली, उत्तमरित्या आयोजन आणि लाखो रुपयांची उल्लाढाल आखत या चांदपकरांचा हा देखणं आयोजन सध्या घडीला आपण साकार होताना पाहतो. संपूर्ण आयोजक टीमला मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि तिथे धावा बनताना पहिल्या 2 गड्यांचा खात्मा. 14 धावा धाव पडला होते टीम डोंगर नावे. जय हनुमान RD11 स्टँड आणि त्यानंतर अगदी बारबी हिल स्टँड, अगदी संघाच्या नावाने आपण हा समोरील स्टँड पाहू शकता. त्यानंतर बारबी हिल स्टँड रोहिदास दत्तू भंडारी ऍडव्होकेट आणि यांचा हा बिग प्रोजेक्ट पाहायला मिळतो. एक चांगला सुवर्ण प्रकल्प आहे, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या परिभागाचा विचार केला वनक्षेत्र खूप मोठं पाहायला मिळतं आणि या वनराईमध्ये हे आपण दमदार रित्या RD क्रीडा संकुल चांदपचं उत्तम रित्या हे क्रीडांगण पाहू शकता. एका क्षणी प्रेमात पडेल अशी काटेकोर पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतो. सर्वांना मनस्वी शुभेच्छा. गोलंदाजीच्या बोलेवरती आलाय सोहम. आपली दमखम दाखवण्यासाठी सोहमचा वापर केला टीम टेंबिवलीनं. हे षटक सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे धावा बनवाव्या लागतील डोंगर नावे या टीमला.
पहिलाच बॉल अटके पार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु एक सिंगल रन्स इथे प्राप्त होते. फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णतः बेड्या घातल्या जात आहेत. इकॉनॉमिकल स्पेल हा साकार होतो. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्या फक्त पाहायला मिळते. 2 गडी बाद 15. संत वाही इंद्रायणी धावसंख्येचा प्रवाह थोडासा स्लो पाहायला मिळतो. काहीशा धावसंख्येचा आलेख हा मंदावलाय परंतु पुढे वधारणही सुद्धा तितकंच गरजेचं आहे. समोरील संघ तगडा आहे. उत्तमरित्या हा फटका कन्वर्ट झालाय. कव्हर पॉइंटच्या डोहीवरून फटका दागायचा होता परंतु तालतंत्र चांगल्या पद्धतीने जोडता आलं नाहीये. आलेल्या 2 धावा जिथे काहीशा फलदायक ठरल्या जातील. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे महत्वाची भूमिका बजावताना आपण अनेक वेळा पाहिलं. नेक्स्ट मॅच भाटाले विरोधात चांदई. दोन्ही संघ नायक ही इनिंग समाप्त व्हायच्या आतोआत टॉस साठी प्रस्थान करायचंय. अगदी सुरुवातीला काहीसा वेळ हा व्यथित झालाय. शॉर्ट लाईनचा हा चेंडू सफर झालाय. अगदी उंची पाहिली त्याच्यावरती फटका खेळणं काहीच कठीण झालं. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिला फलंदाज परंतु उत्तमरित्या हा चेंडू सफर झालाय. उसळी प्राप्त केल्यानंतर फलंदाजाला ही उसळी हेरणं काहीच कठीण झालं आणि आलेला अजून एक डॉट बॉल. आक्रमकरित्या गोलंदाजीचा हा पडाव आहे परंतु अंतिम पडावामध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं सत्र जारी आहे. धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना 2 गड्यांचा खात्मा 18 धावा धावपटलावरती लागतायत. संत गतीने धावा येत आहेत परंतु एखादा मोठा फटका आल्यानंतर मोमेंट चेंज होऊ शकतो आणि त्यानुसार काहीशी ध्येय धोरणं ही आखावी लागतील टीम डोंगर नावेला. काहीशा पुन्हा एकदा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिलं फलंदाजाला 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आहे. धोका आहे परंतु जलद गतीनं ही धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. फिकी काहीशी चुकीची पाहिली परंतु बॅकअप खूप चांगलं राहिलं आणि हे पाहता अगदी धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. गोलंदाज हो आक्रमकरित्या सध्या घडीला गोलंदाजीची आखणी करतोय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु खेळाडू होतो झेल बाद. अजून एक दे धक्का. उत्तमरित्या सध्या घडीला आपण हे षटक पाहिलं. गोलंदाजाचं वर्चस्व आहे. पहिल्या गोलंदाजापासून अगदी चतुर्थ षटकातील गोलंदाजापर्यंत वाखाण्य जो काम राहिलंय अगदी काटेकोर पद्धतीनं ही गोलंदाजीची आखणी राहिली. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. वेदांना ज्या पद्धतीनं 2 षटक हाताळली ज्याने एकूण 10 धावा खर्च केल्या आणि याच गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल टाकत सोहमनं सुद्धा सध्या घडीला दमखम दाखवली आहे. राईट मुहूर्त विकेट मारा राहिलाय. कव्हर ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट होतोय. 2 धावा होतील का? जलद गतीने 2 धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न. अति वेगाचा हा थ्रो राहिलाय आणि आता ऑर रूम मध्ये हा निर्णय हा सोपवला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ऑपरेटर टीम संदेशजी कंठे यांची कलात्मक कौशल्य संगणक यंत्रणा सध्या घडीला काम करते. त्यानंतर फाउंडर जर पाहिले तर गौरव सावंत सर यांचंही मनस्वी आभार व्यक्त केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in लाईव्हच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना अगदी प्रकाशझोतामध्ये आणण्याचं कार्य हे संदेशजी कंठे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून संदेशजी कंठे यांची ख्याती या परिभागामध्ये पाहू शकतात. त्यांनाही त्यांच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि नॉट आउटची अधिक घोषणा ऑर रूम मधून अगदी कॉमेंट्री बॉक्स कडे येते. तात्काळ आपण खेळ पुन्हा एकदा स्टार्ट करायचा. अगदी ओव्हर सुद्धा समाप्त होते, एंड होते, जिथे पहिल्या 4 षटकांदरम्यान फक्त धावा बनतायत 22 धावा. आक्रमकरित्या प्रत्येक गोलंदाजानं षटक हाताळले. इतकी धारदार गोलंदाजी ही आखली जाते. स्लॉगरचं षटक हे 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असेल आणि या षटका दरम्यान निश्चितच धावा बनवणं सुद्धा गरजेचे असतील. चला आपण स्पीडली खेळायचे. ऑफिशियल अंपायर टीम
याने एक मोठं शुभधनुष्य पेलायचे आयोजकांच्या माध्यमातून तंबी आपण तात्काळ अगदी खेळाडूंना तंबी देऊ शकता। अखेरच्या षटकादरम्यान गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती टेंबिवली संघाकडून मोनिश या गोलंदाजाचा वापर झालाय। अतिशय धाकड असा गोलंदाज म्हणून मोनिश या गोलंदाजाची आपण ख्याती पाहतो, ख्यातनाम असा गोलंदाज आहे। या षटकादरम्यान त्यालाही पूर्णतः दहशत प्रस्थापित करायची आहे। पहिल्या गोलंदाजापासून जी काही वरचढ कामगिरी पाहिली त्या दृष्टिकोनातून काहीशी ध्येय धोरण आखली जात आहेत। अतिशय जिगरबाज गोलंदाजीचं आकलन हे समर्पित केलं जातं। समोर पाहायला मिळतो A1 दर्जाचा खेळ साकार करण्यासाठी आलेला आकाश ॲज अ ओपनर सलामीवीर खेळाडूला चांगली सलामी द्यायची आहे। वाईडिश लॉंग ऑफ कडे हा फटका टाकण्याचा प्रयत्न चांगला झेल राहिला, यशनं हा झेल पकडलाय। अजून एक दे धक्का टीम डोंगर नावे टीमला आणि सलामीवीर खेळाडू बाद होतोय। आकाश बॅक टू द पवेलियन। अगदी अखेरच्या षटकादरम्यान सुद्धा मोनिशनं आपली मनमोहित करणारी गोलंदाजी ही साकार केली। अजून एक विकेटचं राहिलं पतन चेंडू क्रमांक 2 वरती अगदी यशनं पकडलेला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने दमदार झेल। धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागली, धावसंख्येला रोख पाहायला मिळते। 22 धावा धावपटलावरती नवीन आलेला खेळाडू जय आणि या जय नामक फलंदाजाला तितक्याच विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळायचे। अजून एक डॉट बॉलचं सत्र जारी आहे। गोलंदाजी ही तितकीच भारी आहे, परंतु यश नामक फलंदाजाला आता या क्षणी बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील। करो या मरोचा हा महामुकाबला आहे आणि या महामुकाबल्यामध्ये चांगला खेळ हा साकार करावाच लागेल। अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यश नामक गोलंदाजाकडून जय नामक फलंदाजाचा काटा काढलाय। अजून एक खेळाडू बाद। तर चला टॉस साठी प्रस्थान करायचंय। टीम भाटाले विरोधात चांदई अतिरिक्त वेल न छेडता आपण त्वरित यायचंय। आयोजकांची करडी नजर प्रत्येक संघावरती असेल। ज्या ज्या संघांच्या माध्यमातून या कठोर नियमावलीचं उल्लंघन केला जाईल त्या त्या संघांवरती तात्काळ ही कारवाई केली जाईल। अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजी मोनिश नामक गोलंदाजाकडून पाहायला मिळते। चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल मार्गस्थ असताना ओहो यशांचा वेध अजून एक गडी इथे बाद होतोय। बोल्डिंग दंडवार दांडी गुल्ड करणारी पॉवरफुल गोलंदाजी आणि फलंदाज बाद होतोय मोहन। च्या जोरावरती पूर्णपणे फलंदाजीला जगडून ठेवले। फक्त 22 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत। येणार नवीन खेळाडू डोंगर नावे संघाकडून रोहितला हिटमॅन फटकेबाजी सादर करावी लागेल। चांदी संघाचा संघनायक आलाय, टीम भाटाली संघाचा संघनायक त्वरित आपण टॉस साठी या तोही आलाय, त्याचे मनपूर्वक स्वागत आणि तात्काळ आयोजकांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस इथे संपन्न केला जाईल। अंतिम चेंडू आहे, त्याच्यावरती प्रहार करावे लागतील। फलंदाजामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि अशा या फलंदाजाला तरवेज हा फटका खेळावा लागेल। येणाऱ्या पुढच्या लढतीचा टॉस केला जाईल। सन्माननीय पाहुणे विकी दादा भोईर उपसरपंच कासगाव आणि दादांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। त्यांना विनंती केली जाईल चला आपण टॉस बॉक्स कडे प्रस्थान करायचे, जिथे
दोन संघनायक येथे सज्ज होत आहेत. टीम भाटाले विरोधात चांदई आणि अंतिम चेंडू गणिक आलेल्या 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डोंगर नावे संघ 24 वरती 25 धावसंख्येची आवश्यकता. टेंबिवलीला टॉस बॉक्स मध्ये टॉस होतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चा कॅमेरामन डायरेक्टली आपण फोकस करा टॉस बॉक्स कडे जिथे टॉस संपन्न होतो. सन्माननीय अतिथी पाहुणे विकी दादा भोईर उपसरपंच कासगाव बदलापूर परिभागामधील एक दमदार नेतृत्व ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न होत असं टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत मॅडी सर. चला धन्यवाद रोशनजी पाटील सर. आपण टॉस करू. श्री 11 जयशंकर चांदे आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे या 2 टीम मध्ये छापासा कॉल आणि जयशंकर चांदई संघाच्या विरोधात ब्राह्मणदेव भाटाळे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. या आपण प्रथमतः बसून घेऊ. मॅचला सुरुवात होईल त्या अगोदर आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करू. टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे? खरं तर बदलापूरमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी तुम्ही खेळत असता. आज देखील एक सामना ऑलरेडी एक स्पर्धा तुम्ही कव्हर करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काय आता स्ट्रॅटर्जी असणार आहे या मॅच मध्ये? जिंकण्याचा प्रयत्न करू. ज्या चुका झाल्या खरं तर त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर आता काही संघामध्ये बदल संघ आहे तोच आहे. मग येणाऱ्या 5 षटकामध्ये किमान किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण की पहिले आम्हाला हरवलेलं आहे. म्हणजे पहिला सामना झालेला आहे यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे हा संघ परिचयाचा आहे. एक मॅच झालेली, आता मात्र तुम्हाला संधी असणार आहे आणि एक चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न तुमचा संघ नेहमी करणार आहे. भिवंडीचं क्रिकेट आणि बदलापूरचं क्रिकेट इकडे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय ते आल्यावर. खेळण्यासाठी खूप मजा येते आणि आयोजन पण खूप सुंदर असतं. धन्यवाद. हे होते ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे कॅप्टन आणि जयशंकर चांदई कर्जत बेल्ट मधील एक संघ आहे. एक सामना ऑलरेडी झालाय. तुझ्यासाठी टॉस किती महत्वाचा होता? टॉस हारला, आता काय जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकामध्ये किती धावांचं टार्गेट समोरच्या संघाला देण्याचा प्रयत्न कराल? ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे एक सामना आमचा झालेला आहे आणि त्यामध्ये तुमची बाजू ही मात्र वरचढ ठरलेली आहे. आता काय कराल? आता जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. एका बाजूला ब्राह्मणदेव भाटाळे, दुसऱ्या बाजूला जयशंकर श्री 11 चांदई. नेहमी ज्यांचं प्रेम या संघावरती राहिलेलं आहे ते सन्माननीय नरेंद्र दादा गोमारे. अगदी आपण पाहतो त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. कर्जत असू द्या, वांगणी, बदलापूर असू द्या, अनेक बेल्ट मध्ये या नावाची चर्चा होत असते. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सरपंच चषक 2025 या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा आपण म्हणताना पाहिल्या अगदी 24 आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. कॉमेंटरी बॉक्स मध्ये होते फेरबदल आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत बदलापूरचे समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दुले अर्थात मॅडी सर. या धन्यवाद रोशनजी पाटील सर. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. एका बाजूला डोंगर रावे आणि जय बजरंग डोंगर रावे आणि दुसऱ्या बाजूला टेंबवली. या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिला सामना आपल्याला आजच्या दिवसातून पाहायला मिळतो वेगळ्या हाफ मधून, जिथे 8 संघ ग्रामीणचे वेगवेगळ्या बेल्ट मध्ये खेळणार आहेत आणि या ठिकाणी पहिली मॅच आपल्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. धाबा धावपलकावरती फक्त आणि फक्त केवळ 24 धाबा बनवण्यात आलेले आहेत आणि आता 25 धाबांचं एक सोपं लक्ष या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सज्ज स्विचित करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल. अगदी आपण पाहतोय चांगला प्रयत्न आणि दुधारी अस्त्र बाहेर काढत असताना पहिल्याच बॉल वरती चेंडू जाईल सरळ अलॉंग द कार्पेट, सीमा पार, पहिला चौकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि 9 सेकंडला बंदार ओनिश पाटील टेंबवली टीमच्या वतीने आपण पाहतो. त्याच्या दाबाने हा संघ ओळखला जातोय.
ओ पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. झेल ड्रॉप, साधा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेलं आहे. 24 धावांचं अगदी आपण पाहतो पहिलं सत्र पहिलं 25 धावांचं लक्ष असणाऱ्या या मॅच मध्ये अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोनीश पाटील एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु सध्या आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये शांत खेळ त्याचा पाहायला मिळाला. स्विचिटच्या माध्यमातून एक चौकार सुद्धा आलेला आहे. दोन्ही टीमला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण तब्बल लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळते. आरडी क्रीडा संकुल जे हनुमान क्रिकेट संघ चांदप RD 11 यांच्या वतीनं चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. कट करण्याचा प्रयत्न बागफुटला जाऊन संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित तोपर्यंत डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतात. पहिलं षटक P1चं टीम जय बजरंग डोंगर रावे संघाच्या वतीनं ओमकार. राईट अबोर्ड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु त्याच्या अबाक्याच्या बाहेर बॉल जाईल. अगदी आपण पाहतोय आकाशाला गवसणी घालत खडखडीत आलेला दर्जेदार षटकार. मोनीश पाटील आणि त्याच्या साथीनं मंदार घोराटकरला आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी त्याची राहिलेली आहे. सातत्याने टेंबोली संघासाठी आणि चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्यासाठी ही अत्यंत फार महत्वाची जोडी मानली जाते टेंबोली संघाच्या वतीनं. ओ स्विचिट आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सर डीप बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील धावा 4 अलॉंग द कार्पेट. जणू काही जमिनीला गुदगुल्या करत आणि गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. धावा मिळतील टेंबोली संघाला 4. अप्रतिम पाहायला मिळते. सुरुवात जर अशी असेल तर मग या सामन्याचा शेवट कसा असेल, कारण 25 धावांचं एक मापक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्राचे दूर राहिले. 4 धावा मिळतील. मैदानाच्या चौफेर बाजूनं जी फटकेबाजी पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली आहे ती टेंबवली संघाच्या फलंदाजांनी. धाबा धाव फलकामध्ये एकंदरीत 19 धाबा आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त केवळ 6 धावांची गरज. याच दरम्यान शैलेशजी बोराडे यांचंही या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती करेल आपण या मंचावरती स्पर्धा आपली आहे. तसेच सन्माननीय महेशजी भुईर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं. आपले मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ चांदप RD 11 यांच्या वतीने सरपंच चषकामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय बाबू खाडे यांना सुद्धा विनंती राहील की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. फक्त अवघ्या 6 धावांची गरज. ऑलरेडी सामना या ठिकाणी खुला झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आता त्याला आणखीन जवळ आणण्याचा प्रयत्न टेंबोली संघाच्या सलामीच्या जोडीने केलेला आहे. एका बाजूला मोनीश पाटील तर दुसऱ्या बाजूला मंदार घोराटकर आणि हा फटका अप्रतिम आहे. विनिंग स्ट्रोक एंड दिस वेल देन ऑल इज वेल. 25 धावांचं टार्गेट होतं. अवघ्या 7 बॉल मध्ये हा सामना या ठिकाणी फिनिश झालेला आहे. वेल प्लेड टीम टेंबेवली.